आज वटपौर्णिमा या निमित्तानं वडाची पूजा करण्याची प्रथा आहे। आजही उत्साहात अनेक ठिकाणी वडाच्या झाडांचं पूजन केलं जातंय। काय असते यावेळी सुवासिनीची भावना जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पुण्यामध्ये देखील वटपौर्णिमेचा उत्साह दिसून येतो। अनेक महिला आज सकाळपासूनच वडाची पूजा करण्यासाठी येत आहेत। आपण बघू शकतो इथे अनेक महिला ज्या आहेत त्या वडाची खिला आहे। सत्यवानाचे प्राण जेव्हा यमराज हरण करून जात असतात तेव्हा त्याची पत्नी सावित्री ही त्याचे प्राण यमराजाकडून परत मागून आणते आणि तेव्हापासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा जी आहे त्या अनेक सुवासिनी करत असतात। हिंदू धर्मामधील हा एक खूप मोठा सण आहे असं मानलं जातं, पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं देखील आहेत। माझ्याबरोबर आत्ता काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूयात। शास्त्रीय कारण म्हणजे वडाच्या झाडामधून जास्तीत जास्त ऑक्सिजन हा उत्सर्जित केला जातो आणि तो आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगला आहे। महिलांच्या अनेक आजारांवरती किंवा ज्या व्याधी आहेत त्याच्यावरती याच्या संपर्कात आपण जास्त राहिल्यावर त्याचा खूप फायदा होतो। वडाचं झाड कल्पवृक्षासारखंच आहे। नारळाचं झाड जसं उपयोगी आहे सगळ्या दृष्टीने, तसं वडाचं झाड आणि खूप अनेक वर्ष टिकणारा हा वड आहे। त्याच्यामुळं आपल्या पतीसुद्धा 100 वर्ष काय त्याच्याही पेक्षा जास्त जगावा म्हणून सुद्धा वडाचं झाड निवडलं असेल कदाचित। तू सांगशील की पहिल्यांदाच वडाची पूजा करत आहे, पहिल्यांदाच हा सण तू साजरा करतेस, कसं वाटतं किंवा काय भावना? मला खूप छान वाटतंय। पहिल्यांदाच मी वटपौर्णिमेची पूजा करते। माझ्या सासूबाईंबरोबर आली। इतक्या वर्ष मी माझ्या आईबरोबर फक्त बघत होते लांबनं। यावर्षी मी स्वतः करणार आहे। सायंटिफिक आणि ट्रेडिशनल दोन्ही समजून घेऊन मी आज ही पूजा करणार आहे। एकूणच आपण बघू शकतो की हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व असं असतं। मात्र इथे आपण बघू शकतो अनेक महिला भगिनी केवळ पारंपरिकच नाही तर शास्त्रीय कारण समजून घेऊन देखील वडाची पूजा करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।